आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून जवळपास 2300 परिवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचा एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे। या ठिकाणी महत्त्वाचं आपण लातूरला एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय एक रायपाटण किंवा दुसऱ्या ठिकाणी काही जिल्हाधिकारी करतात त्या ठिकाणी ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आम्ही या ठिकाणी देतो आहे। तर या ठिकाणी आमचे प्रसाद लाड शेखर देखील मागणी केली की खेड भागामध्ये सुद्धा काहीतरी प्रशासकीय लसीकरण करावे लागेल, त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या जिल्ह्याच्या जे घर आहे त्या सर्व घरे त्या जिल्ह्याची जमाबंदी करण्याचा विचार आम्ही करतो। इंग्रजाच्या काळात त्या जिल्ह्याची नोंदणी झाल्यानंतर काही घराची नोंदणी किंवा शेतजमिनीची पोटीची नोंदणी झाली आहे। त्यामुळे या जिल्ह्याला स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण घराचे मोजमाप, सरकारी मोजमाप आणि नक्षा योजनेच्या माध्यमातून शहराचं मोजमाप, या रत्नागिरी शहराला सुद्धा प्रत्येक घरांना मोजमाप करण्याचा विचार आम्ही केलेला आहे। 2 वर्षामध्ये आमचं रत्नागिरी जिल्ह्याचं खरं पुरं त्या ठिकाणी ही मालकीत्व आहे ते लोकांना मिळणार। सोबतच या जिल्ह्याचे शेत रस्ते, शेतरस्ते संपूर्ण मोजणी करणे, सीमांकन करणे, त्या रस्त्याचं मुख्यमंत्री मंडळाच्या बांधकाम रस्ते योजनेमध्ये मजबूतीकरण करणे, या सर्व बाबी आम्ही करतो आहे। त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचे एकंदरीत महसूल खात्याचे प्रश्न म्हणजे सोडवण्याकरता मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास संपूर्ण या जिल्ह्याची संपूर्ण कुठली भूमिका काय असेल ती आम्ही पूर्ण करतो आहे। खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकार, आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत सरकारने महायुतीने जे जाहीरनामे दिले होते ते जाहीरनामे आता संकल्प केलेला आहे। आता आमच्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्जमाफ असेल, शेतकरी महिलांना दर्जा विषय असेल, शेतकऱ्यांना माफ असेल, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत। राहिला प्रश्न राजकीय 100% मी एवढं सांगेन की या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये महायुती प्रचंड मजबूतीने महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करतात, विकसित महाराष्ट्राकरता काम करतात। किती कोणी राजकारण केलं तर त्यांचं राजकारण त्यांना लकलाभ आहे। आम्ही मात्र आमचा जाहीरनामा, संकल्पनामा जनतेला दिलेलं वचन पूर्णकरता काम करतो। साहेब नमस्कार। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बँकेत कर्ज घ्यायचं असेल किंवा शासकीय कामासाठी बक्षीसपत्र करायचं असेल तर अनेक नावांचा प्रश्न असतो। लोक सहहिस्सेदार संमती देत नसल्यामुळे लोकांना बँकेत किंवा आंबा बागायतीवर कर्ज वगैरे काही मिळत नाही शेतकऱ्यांना, आणि किंवा संमतीपत्र जरी द्यायचं असेल किंवा बक्षीसपत्र करायचं असेल शासकीय कामासाठी, एखाद्या निधीसाठी, तरी सुद्धा अनेक अडचणी येतात असंख्य सातबाऱ्यावर नावं असल्यामुळे। तर तो प्रश्न आपण कसा सोडवणार? खऱ्या अर्थाने पोट हिस्सा नोंदणी झाली नाही। ज्या दिवशी पोट हिस्से सातबारा भावकीमध्ये किती कोणाचा हिस्सा आहे तर सीमांकन झालं नाही। त्यामुळं खरे या ठिकाणी हा खरा या राज्याचा हा महत्त्वाचा हिस्सा आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं पोट हिस्साचं सीमांकन शेतकऱ्यांचं जसे जसे हिस्से आहेत तसं सीमांकन करून देणे, त्यांचं वेगळं स्वामित्व करून देणे, हे झाल्यावर सर्व प्रश्न मार्गी लागतील। त्याला 1.5 वर्ष वेळ लागेल, पण 1.5-2 वर्षामध्ये मात्र हा प्रश्न सुटेल, मग काही एकामेकाला कोणी आळवा येणार। पण साहेब तात्पुरत्या स्वरूपात पूर्वी हमीपत्रावर बँकेतून कर्ज दिलं जायचं, मात्र आता हमीपत्राची सुद्धा अट रद्द करण्यात आलेली आहे। प्रश्न बँकेने 100% लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे याकरता कुठली अट नाहीये। त्या जर काही जास्त गटी बँकांनी तयार केल्या असतील किंवा लावल्या असतील तर आता माझ्या जिल्हाधिकारीच्या बैठकीमध्ये मी LDMला आणि बँकरला बोलवेन, जास्त गटी काढलेल्या आहे सरकार। कुठलंही बक्षीसपत्र ठीक आहे, एक हमीपत्र द्यावं लागतं ते देऊ, पण असं नाही करतायत तुम्हाला शेतकऱ्याला कर्ज देणार नाही, शेतकऱ्याला कर्ज द्यावाच लागेल। मॅन्डेटरी जबाबदारी बँकेची आणि आमच्या महसूल खात्याची आहे, राज्याची आहे, ते आम्ही जर हा प्रश्न असेल तर मी जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या दुग्धाभिषेकाने पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर येतो आहे, कसं बघताय याच्याकडे काय सांगाल? काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे की अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात।
बघितलं पाहिजे की काय करतोय कशाकरता करतोय याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये. साहेब, संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे या दोघांचे फोटो होर्डिंगमधून गायब होते, खरा चेहरा दिसला असं त्यांनी काल ट्विट केलेलं आहे. कसं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची यांचे आमच्या सर्वांच्या हृदयाच्या रक्ताच्या वाहिनीमध्ये, त्यामुळं तिथं फोटो लावला नाही, तिथं फोटो लावला नाही, यापेक्षा त्यांनी समजलं पाहिजे संजय राऊतांनी टीमने, त्यांनी तर विचार सोडून दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी सोडले? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी मांडली? काही काँग्रेसचे विचार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मान्य होते? त्यांनी असं म्हटलं होतं तर ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दावणीला जावं लागेल त्या दिवशी मी पक्ष विसर्जित करून टाकतो, हे भूमिका घेतली होती. तुम्ही काय केलं आहे? तुम्ही तर विचाराशी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केली. तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचार स्वीकारले. मताच्या लागून चालण्याकरता तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात. काय सांगता लोकांना? कुणाला संस्कार शिकवता? त्यामुळं हे बोलणं सोपं आहे, वागणं कठीण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ज्या दिवशी उद्धव ठाकरेची किंवा टीम अंगीकारेल त्या दिवशी खरी शिवसेना तयार होईल. त्यांनी विचार सोडले, हाच त्यांचा प्रॉब्लेम. सामनातला आज एक अग्रलेख आलेला आहे, त्यामुळे असं म्हटलेलं आहे की मोदींना खरी गरज देवेंद्र फडणवीसांची आहे, म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. याच्याकडे तिसरा डोळा कुठला आहे मला माहिती नाही. त्यांना कोणी तिसरा डोळा दिला असं तर माहीत नाही. काही होणार नाही आहे. देवेंद्रजी या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहेत. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रही पूर्ण करू शकतात. त्यामुळं अशा वावड्यांना, अशा बोलण्याला काय बरोबर भेट झाली, प्रमोद चटार्यांची भेट घेतली, तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे की त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे. मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वक्तव्य काही योग्य नाही आहे. कुणाला सल्ला देणार नाही. मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची एक दखल घ्या. प्रमोद चटार्यांनी भास्कर जाधवला ऑफर दिलेली आहे भाजपमध्ये येण्याची, काय सांगा? प्रमोद चटार्यांनी 8 दिवसापूर्वी भास्कर जाधवला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, काय सांगा? प्रमोद चटार्यांनी भास्कर जाधवला कुठल्या संदर्भात? साहेब, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 155 अंतर्गत तुम्ही सांगितलं की महसूलची सेवा काय आणि आरक्षण देऊ भरतीमध्ये, पण एमपीएससी जाहिरात झाली त्यामध्ये सगळे उल्लेख नाही. हे एमपीएससीमध्ये येणार नाही, कारण त्यांचा आरआर आहे. त्या आरआरमध्ये बदलावं लागतं. तलाठ्याचा जो आरआर आहे त्यामध्ये 20% जागा आधी राखीव करायला लागतील. त्या 3 महिन्यात आम्ही त्यांचा आरआर बदलतो आहे आणि आरआरमध्ये याचे अंतर्भूत करून मग एमपीएससीला काढणार आहे. पण मी जे वचन दिलं आहे कोतवालांना, महसूल सेवकांना 20% तलाठ्यामध्ये आरक्षण राहील तो आम्ही पूर्ण करणार. साहेब, रत्नागिरीमध्ये 155 अंतर्गत दुरुस्तीच्या ज्या कारवाई आहेत, म्हणजे डाटा ऑपरेटरमुळे ज्या काही नावामध्ये चुका झाल्या त्या सुद्धा केसेसमध्ये घेऊन भरपूर वेळ लावला जातोय आणि त्याच्यामध्ये लांजा राजापूरमध्ये सर्वाधिक केसेस आहेत असं आम्हाला माहिती मिळत आहे. आपण काय याच्यावरती काय आढावा काही घेणार का? आज ती 40 तास महसुली बैठक घेणार आहे, ज्यामध्ये 155चा दुरुपयोग आहे, 70 दुरुपयोग आहे, 85चा दुरुपयोग आहे, 1.25 गडबडीचा दुरुपयोग. धनदांडग्या लोकांनी या ठिकाणी लँड बँकिंग सुरू केलेलं आहे. त्यामुळे याचा सर्व अभ्यास करून काम करणार आहे. त्यामुळे 70 व 155 आणि 85 या तिन्ही कलमाखाली संपूर्ण आढावा मी घेणार आहे. राज ठाकरेंची काल विद्यार्थी सेनेतून मेळावा त्यामध्ये असं म्हणलं की 1400 कोटी रुपये राम मंदिरातून चोरले, त्यावरती भाजप काही बोलत नाहीये आणि सिद्धिविनायक जे मंदिर आहे तिथून देखील साधारणपणे 18 कोटीची जी वर्षाचा ऑफर आहे त्या संदर्भात पत्र विश्वासाने एकनाथ शिंदे लिहिलं आहे आणि हा आकडा मागच्या किती वर्षामध्ये अनेक कोटींमध्ये जाईल, त्यावर तुमची कमेंट काय असेल? त्यांनी एकच सांगितलं की लोक या उघड कोणी आणलाय, आम्हीच उघड आणलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई आम्ही करतोय. नुसतं तोंडाने बोलून काय होणार नाही. आम्ही आमचं सरकार त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहे, महाराष्ट्रात सरकार काम करत आहे. त्यांनी विधायक सूचना दिल्या पाहिजे का दिल्या पाहिजे. राजसाहेबांचा आमचे धन्यवाद त्यांनी सांगितलं सिद्धिविनायक हे झालं ते झालं. त्यांच्या सूचनाचा नक्की आम्ही विचार करणार. पण
सरकारने काय केलं आहे, सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे, सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत. मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले. आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले? सरकारलाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करणे योग्य नाही. हा, ते चौकशी झाली पाहिजे का, दोषीला कारवाई केली पाहिजे का, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे का, सारं केलं पाहिजे. अयोध्येचं मंदिर असो की सिद्धिविनायक असो ते आम्ही करू, पण सरकारलाच त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट सरकार. उद्या तलाठ्यांनी काही कमी जास्त केलं तर मंत्री राजीनामा द्या. उद्या कोणी सिस्टीममधले कोणी काही गडबड केलं का मंत्री राजीनामा द्या. सिस्टीममध्ये गडबड झाली तर ती सुधारण्याची जबाबदारी आमची आहे. तलाठ्यांनी चूक केली तर त्याची माझी जबाबदारी आहे, पण मंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. सरकारच दोषी आहे सिद्धिविनायकाकडे, उद्धवजी दोषी असतील तेव्हा मुख्यमंत्री असताना. असं करू नका. या महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे, ती आमची जबाबदारी त्यांची आहे. आणि या महाराष्ट्राला योग्य वळण दिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या युवकांना अस्वृत्ताकडे नेऊ नका, त्यांना या ठिकाणी विकसित महाराष्ट्राकडे न्या, एवढीच विनंती माझी राहणार. महाराष्ट्राचे 804 हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.